नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव आहे पंकज मते आणि आज आपण शिकणार आहोत इयत्ता 7वीतल्या 7व्या धड्यातला उरलेला भाग, जिथे आपण सोडवणार आहोत सराव संच. या धड्याचं नाव आहे जोड स्तंभालेख. तर याआधी आपण पाहिला जोड स्तंभालेख कसा बनवायचा, जोड स्तंभालेखाचे फायदे काय. आता आपण पाहणार आहोत जोड स्तंभालेखावरचे प्रश्न. तर चला सुरू करूया सराव संचाला. पहिला प्रश्न आहे, जागतिक वृक्ष दिनी 2 शाळांनी लावलेल्या रोपांची संख्या सारणीमध्ये दिली आहे. त्यावरून जोड स्तंभालेख काढा. आता यामध्ये शाळेची नावं आहेत आणि इथे रोपांची नावं आहेत. तर लक्षात ठेवा, शाळेचे नाव हे माहिती आहे, तर ही आपण नेहमी लिहितो एक्स अक्षावरती आणि त्यांच्या दिलेल्या संख्या आपण काढतो वाय अक्षावरती. आता इथे रोपांची नावं काय दिली आहेत, तर बदाम, करंज, कडुलिंब, अशोक, गुलमोहर. तर ह्या संख्या आपण किंवा ही नावे आपण लिहिणार एक्स अक्षावरती आणि यांची जी संख्या आहे म्हणजे नूतन विद्यालय आणि भारत विद्यालय यांची संख्या आपण वाय अक्षावरती दाखवू. न्यूटन आणि भारत विद्यालयांसाठी आपण वेगवेगळे कलर किंवा रंग वापरू शकतो. तर चला पहिले आपण याचे एकक बघूया, त्यानंतर याला आपण जोड स्तंभालेखावर किंवा आलेख कागदावर काढूया. तर चला सुरू करूया आलेख कागदावर कसा काढायचा ते. पहिले लक्षात ठेवा, आपल्याला ह्या वाय अक्षावरती आपल्याला त्यांचे प्रमाण लिहायचे, ते म्हणजे 1 सेंटीमीटर बरोबर 10 रुपये. आता पाहूया, तर मी म्हटल्याप्रमाणे आपण एक्स अक्षावरती आपण रोपे लिहिली, जी बदाम, करंज, कडुलिंब, अशोक, गुलमोहर आणि वाय अक्षावरती आपण त्यांची लिहिली संख्या, रोपांची संख्या. आता पाहूया नूतन आणि भारत विद्यालयामध्ये बदामाची झाडे किती लावली. तर नूतन आणि भारत विद्यालयामध्ये पाहिले तर बदामाची झाडे लावली बदामाची न्यूटनने 40 आणि भारत विद्यालयात लावली 42. आता 40 लावली म्हणजे काय, आपल्याला नूतन विद्यालयासाठी आपण सफेद कलर ठेवला, म्हणजे त्या आतमध्ये कुठलाच रंग नाही काढला आणि भारत विद्यालया आतमध्ये आपण गडद केला. आपण पहिले नूतन विद्यालयासाठी स्तंभालेख काढू, तर तो बरोबर 40 या उंचीपर्यंतच काढायचा. आता तुम्ही पहा, एक एककामध्ये किंवा एक एककाची आपण प्रमाण लिहिले 10 रुपये, म्हणजे एका एककामध्ये बरोबर 10 रेषा आहेत, तर एका रेषेची किंमत झाली 1. तर आपण असे मोजत गेलो 1 2 3 4 5 6 7 8 9, तर बरोबर ह्या एककावरती 10 पूर्ण होतात. तर तसेच पुढे 10च्या पुढे संख्या मोजत गेल्या 10 रेषानंतर 20 होते. तर असेच चालत गेलो तर हा 10चा पाढा आपण 100 पर्यंत लिहू शकतो. आता तर नूतन विद्यालयाचे आपण लिहिले 40, परंतु भारत विद्यालयाचे जे 42, तर 42 साठी काय, तर मी म्हटलं एका फिक्या रेषेची संख्या आहे किंवा मोजमाप आहे एकच. तर अशा दोन संख्या जर किंवा दोन रेषा जर पकडल्या तर आपले होतात 42. तर 42 म्हणजे काय, बरोबर दुसऱ्या रेषेपर्यंत आपल्याला त्याची उंची दाखवायची आणि त्याला थोडासा आतमध्ये एक रंग ठेवूया. जर इथे आपण जो रंग आपण इथे ठेवू तोच रंग आपण ठेवायचा. आपल्याला रंग नसेल वापरायचा तर आपण एक काम करू शकतो, इथे आपण तिरप्या रेषा मारल्या तरी चालतील, परंतु इथे तुम्हाला दाखवायला लागेल की भारत विद्यालयासाठी आपण तिरप्या रेषा मारल्या आहेत. आता वळूया करंजकडे. आता करंज ही झाडे नूतन विद्यालयाने 60 लावली आणि भारत विद्यालयाने 38 लावली. तर करंजची झाडे 60 लावली म्हणजे बरोबर 60 ह्या बरोबर ह्या गडद रेषेवरती याची उंची थांबते आणि ही आहे नूतन विद्यालयाची. आता 38 ही दुसरी होती भारत विद्यालयाची, तर बरोबर 40च्या आधी दुसरी रेषा म्हणजे 40च्या आधी असते 39 आणि त्याबरोबर त्याच्या आधी असते 38. तर 38 पर्यंत आपण दुसरा स्तंभ काढूया. तर हा झाला करंज. आता लक्षात ठेवा, या वाय अक्षापासून ह्या जोड स्तंभालेखामधले अंतर 1 एककाचे होते. तर तसेच दोन्ही जोडस्तंभ किंवा लगतच्या दोन जोड स्तंभालेखामधल्या अंतरही आपण 1 एकक ठेवायचं. आता 1 एकक ही आपण फक्त दोघांसाठी वापरतो, म्हणजे दोन्ही शाळांसाठी वापरतो, तर बरोबर त्या दोघांना अर्धे अर्धे भाग केले, दोघांची रुंदी समान ठेवली, कारण मी म्हटलं हे एकक बरोबर ह्या मधल्या कमी किंवा फिक्या, कमी ठळक किंवा फिक्या रेषेला अर्धे छेदते किंवा अर्धी संख्या असते. तसेच हे जसे आडवे आहेत तसे उभे आहेत. तर उभे तुम्ही पाहिले तर ही गडद रेषा आहे, ही गडद रेषा आणि ही मधली रेषा बरोबर फिकी आहे. तर आपण 5 रेषा जर नूतनला दिल्या तर 5 रेषेसाठी आपण भारत विद्यालयासाठी वापरू. आता कडुलिंबाची झाडे पाहूया. कडुलिंबाची झाडे नूतन विद्यालयाने 72 लावली, भारत विद्यालयाने 60 लावली. तर 72 लावली म्हणजेच काय, आपल्याला 70च्या पुढे 2 रेषा ठेवायच्यात आणि दुसऱ्याने 60 लावली म्हणजे 60 वरतीच ह्या शाळेचा स्तंभालेख थांबवायचा. आता अशोकाची झाडे किती लावली पाहू. तर नूतन विद्यालयाने 15 आणि भारत विद्यालयाने 25.
तर लक्षात ठेवा, बरोबर मधली जी रेषा आहे ते 5वी, ती थोडी कमी ठळक असते किंवा थोडीशी फिकी असते. बाकी रेषांपेक्षा थोडी जास्त फिकी असते. तर बघा, ह्या एककाच्या पुढे ही 10 होते, त्याच्या पुढे बरोबर 5वी रेष ही 15 होते आणि दुसरी 25 साठी 20च्या पुढची 5वी रेष मोजा, तिथे होते 25. आणि आता पाहूया गुलमोहर. तर गुलमोहरची झाडे लावली नूतन विद्यालयाने 42 आणि भारतने लावले 40. तर ही बरोबर स्तंभ 42 पर्यंत घेऊन जा, म्हणजे 40च्या पुढची दुसरी रेषा आणि दुसरी होते 40, ती बरोबर ठळक रेषेवरती थांबवा. तर अशा प्रकारे आपण काढतो जोड स्तंभालेख. परंतु काढताना ह्या प्रमाणावर आपण नेहमी लक्षात ठेवा, जर हे प्रमाण काढता येत असेल तरच आपल्याला हा आलेख कागदावरती जोड स्तंभालेख जमेल आणि तरच आपल्याला पूर्ण मार्क मिळतील. बोलूया आता पुढच्या प्रश्नाकडे. एका ज्यूस सेंटरवर शनिवारी व रविवारी वेगवेगळ्या फळांचे ज्यूस घेण्यासाठी आलेल्या ग्राहकांची सारख्या सारणीत दाखवली आहे. त्या माहितीवरून जोड स्तंभालेख काढा. तिथे वार दिले शनिवार आणि रविवार, म्हणजेच काय आपल्याला दोन वेगवेगळे कलर वापरायचे किंवा रंग वापरायचे शनिवारसाठी आणि रविवारसाठी. आता फळे दिलेत मोसंबी, संत्री, सफरचंद, अननस. तर ही नावे येतात एक्स अक्षावरती आणि या संख्या येणार वाय अक्षावरती. तर चला आपण काढूया आपण जोड स्तंभालेख. तर पहा, पहिले आपण पाहिले की 1 सेंटीमीटर बरोबर 10 ग्राहक हे वाय अक्षावरती प्रमाण ठेवले. शनिवारसाठी आपण रंग ठेवला सफेद आणि रविवारसाठी थोडा काळासा. आता आपण मोसंबीची सुरुवात करू, कारण मी म्हटलं एक्स अक्षावरती आपण फळांची नावं लिहिली आणि वाय अक्षावरती ग्राहक संख्या लिहिली. तर इथे पाहिले तर इथे फळे आहेत. तर फळे पहिली मोसंबी, तर मोसंबीची संख्या आपण पाहिली तर ती भेटते आपल्याला 43. तर 43 उंचीपर्यंत ठेवलं आणि तसेच रविवारी जी संख्या येईल ती. तर अशा प्रकारे आपल्याला जोड स्तंभालेख इथे उभे करायचे आहेत. तर बघा, मोसंबीची संख्या किती होती इथे? शनिवारी 43 होती, रविवारी 59. तर शनिवारसाठी आपण सफेद रंग वापरला तर 40च्या पुढची तिसरी रेषा 43 होते आणि 59 म्हणजे काय, 60च्या एक रेष खाली किंवा 50च्या पुढे 9वी रेष आणि त्या उंचीपर्यंत स्तंभालेख काढा. तर अशा प्रकारे आपल्याला स्तंभालेख काढायचे जेणेकरून आपला हा पूर्ण स्तंभालेख किंवा जोड स्तंभालेख आपला पूर्ण होईल. तर चला वळूया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 3. ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये 5 मतदान केंद्रांवरती खाली प्रमाणे मतदान झाले, त्यावरून जोड स्तंभालेख काढा. आता इथे पुरुष आणि स्त्रिया ह्या दोन व्यक्ती आहेत, तर आपल्याला दोन रंग ह्यासाठी वापरावे लागेल. आता इथे केंद्र क्रमांक दिलेत, तर बरोबर एक्स अक्षावरती केंद्र क्रमांक येतील 1 2 3 4 आणि वाय अक्षावरती येतील ही संख्या. तर चला आपण काढूया जोड स्तंभालेख. सगळ्यात पहिले वाय अक्षावरती आपण लिहू 1 सेंटीमीटर बरोबर 100 मतदार आणि 100 मतदार म्हणजेच काय, एककावर एक एकक म्हणजे 100 मतदार. तर अशा 100चा आपण पाडा आपण लिहिला. तर लक्षात ठेवा, एका एककावरती आपल्याला 100 असेल तर पुढच्या एककावर 200 आणि ही तुम्ही पाहू शकता ही कमी गडद किंवा थोडीशी फिकी रेषा आहे जी बरोबर ह्या दोघांचा मध्य दाखवते. म्हणजेच काय, 100 आणि 200चा मध्य येतो 50. म्हणजे 100 अधिक 50 केले तर ही संख्या होते 250, 150. त्यानंतर त्या 250, 350, 550, 450 अशी. आता पुढे जाऊया. इथे आपल्याला पहिला मतदान केंद्र दिलंय ज्यावरती पुरुषांची संख्या आणि महिलांची संख्या ही दाखवतो. तर पुरुषांची संख्या होती 200 आणि महिलांची संख्या होती 700. तो बरोबर हा पहिला स्तंभ पुरुषांचा 200 पर्यंत दाखवा आणि स्त्रियांचा 700 पर्यंत दाखवा. तर हे झालं पहिल्या केंद्राचं. आता लक्षात ठेवा, इथेही आपण स्तंभ साठी जागा बरोबर अर्धी अर्धी केली, म्हणजे एक एककात आपण 2 स्तंभ ठेवले तर दोघांची रुंदी समान ठेवली आणि जवळच्या लगतच्या 2 स्तंभांमधले अंतर आपण सारखेच ठेवले, म्हणजे एका एककाचं अंतर सोडून आपण स्तंभ काढले. तर वाय अक्षापासून एका एककाचं अंतर सोडलंय आणि असेच अंतर ठेवा जेणेकरून आपल्याला पूर्ण स्तंभालेख आपल्या ग्राफ कागदावरती किंवा आलेख कागदावरती काढता येईल. आता पुढच्या दुसऱ्या मतदान केंद्रावर पाहू. इथे पुरुष होते 270 आणि स्त्रिया होत्या 240. तर 270 मध्ये 200च्या पुढे 7वी रेषा, म्हणजे 5 नंतर ही 6वी आणि 7वी ही कमी ठळक असलेली च्या पुढे दुसरी रेषा. 240 म्हणजे कमी ठळक असलेली एक खालची रेषा. तर हे झाले 270 आणि 240. तिसऱ्यामध्ये ते 560 आणि 340. 560 म्हणजे बरोबर 560, तर 500च्या वरती 550च्या वरती एक लाईन. 340 म्हणजे 350च्या खालची एक लाईन किंवा रेषा. तर 300 नंतर ही जी कमी गडद येते ती 350 होते, त्याच्यापेक्षा एक त्याच्या खालची रेषा असते 340. आता पुढचे 820 आणि 640.
तर हा बरोबर 820 म्हणजे 800च्या पुढची दुसरी रेषा आणि 640 म्हणजे 6,650च्या खालची एक रेषा. म्हणजे ही 600च्या पुढची चौथी रेषा मोजा किंवा ही 650च्या खालची रेषा मोजा. तर अशा प्रकारे आपण काढतो हा जोड स्तंभालेख. आता जाऊया वळूया पुढच्या प्रश्नाकडे. भारतातील 5 शहरांचे किमान व कमाल तापमान अंश सेल्सिअस मध्ये दिले आहेत, त्यावरून जोड स्तंभालेख काढा. तर इथे दिले कमाल आणि किमान तापमान, तर यासाठी 2 रंग वापरा. शहर दिले दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि नागपूर आणि कपूरथला. तर ते एक्स अक्षावरती काढा आणि हे तापमान अंश सेल्सिअस आपल्याला काढायचं आहे वाय अक्षावरती. तर लक्षात ठेवा आपल्याला 1 एकक बरोबर 10 सेंटीमीटर किंवा 10 सेंटीमीटर बरोबर 1 सेंटीमीटर बरोबर 10 अंश सेल्सिअस असं तापमान ठेवले तरच आपला स्तंभालेख किंवा जोड स्तंभालेख आपल्या आलेख कागदावरती मावतो. तर पहा 1 सेंटीमीटर बरोबर 5 अंश सेल्सिअस घेतले तर 5चा पाडा बरोबर एका बरोबर या ठळक रेषेवरती लिहित जा. तर 5 नंतर 10 15 असे लिहित जा. आणि त्यानुसार दिल्ली, मुंबई, कोलकाता, नागपूर आणि कपूरथला यांची उंची कमाल आणि किमान तापमानापासून लिहा. तर कमाल तापमानासाठी एक रंग वापरा, किमान तापमानासाठी दुसरा रंग वापरा. अशा प्रकारे हा आपण जोड स्तंभालेख काढतो. 5वा आहे सारणीमध्ये सोलापूर आणि पुणे येथील शासकीय रुग्णालयात एकाच दिवसात लसीकरणाचे केलेल्या बालकांची संख्या दिली आहे, त्यावरून जोड स्तंभालेख काढा. म्हणजेच काय आपल्याला वाय अक्षावरती बालकांची संख्या लिहायची जी आहे ही, आणि एक्स अक्षावरती आपल्याला कुठल्या कुठल्या लस दिल्या त्या लिहायच्यात आणि 2 रंग वापरायचे आपल्या सोलापूर आणि पुण्यासाठी. तर 1 सेंटीमीटर वर 10 बालकी घेतली तर बरोबर 10चा पाडा इथे लिहित जा. एककावरती 10चा पाडा लिहा आणि त्यानुसार आपण स्तंभालेख काढू. आता लक्षात ठेवा 2 स्तंभालेखामध्ये अंतर समान ठेवायचे आणि एकाच स्तंभालेखात किंवा एका एककातच दोन्ही स्तंभालेख जर मावले तर ठीक, किंवा 2 एकक मिळून एक स्तंभालेख काढला तरी चालेल. परंतु लक्षात ठेवा मग त्याची रुंदी वाढत जाईल आणि मग ते ग्राफ किंवा आलेख कागदावरती मावणार नाही. म्हणून एकाच एककामध्ये दोन्ही स्तंभालेख ठेवा जेणेकरून दोघांना अर्धी अर्धी रुंदी द्या. 6वा प्रश्न आहे महाराष्ट्र व गुजरात राज्यातील साक्षर लोकांचे प्रमाण शेकडेवारीमध्ये दिले आहे, त्यावरून जोड स्तंभालेख काढा. तर ही दिली आहे साक्षरतेचे प्रमाण. आता आपल्याला महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये 2 रंग वापरायचे आणि ही जी वर्षे दिली आहेत ही वर्षे आपल्याला एक्स अक्षावरती लिहायची. तर इथे 1 सेंटीमीटर बरोबर 10% असे लिहिले आहे किंवा आपण शेकडेवारी म्हणू शकतो. तर एका बरोबर 1 सेंटीमीटर बरोबर 10 लिहिले तर 2 सेंटीमीटर 20 30 असे 10चा पाडा लिहित जा. आणि 1971 1981 असे आपल्याला एक अक्षावरती लिहायचे आणि आपल्याला महाराष्ट्र आणि गुजरातसाठी 2 वेगवेगळे रंग वापरा. तर महाराष्ट्राची उंची 1971 मध्ये किती होती ते पहा, ती होती 46 आणि गुजरात होते 40. तर 1 एकक बरोबर 10 पकडले तर ह्या एका एककामध्ये बरोबर 10 रेषा आहेत. तर एका रेषेची संख्या झाली 1. तर असे 1 2 3 4 मोजत गेले तर बरोबर ह्या एककावरती आपल्याला 10 संख्या मोजता होते. म्हणजेच एका रेषेची ही कमी ठळक असलेल्या एका रेषेची किंमत आहे 1. तर आपल्याला 46 आणि 40 दाखवायचे आहेत महाराष्ट्र आणि गुजरातसाठी. तर महाराष्ट्राला 46 दाखवायचे म्हणजे मी तुम्हाला म्हटलंय की ह्या ठळक रेषेनंतर थोडी कमी ठळक असलेली रेषा येते ती म्हणजे त्या दोन्ही संख्यांचा मध्य. तर 0 आणि 10चा मध्य येतो 5. तर आपल्याला 46 दाखवायचे म्हणजेच काय 40 आणि 50च्या मध्याच्या वरची एक लाईन म्हणजे 46 होते. कारण एका रेषेची जर किंमत 1 झाली तर बरोबर 6वी रेषा आपल्याला 46 वर जाऊन ठेवते. आणि गुजरातची संख्या 40 ती बरोबर 40 ही संख्या इथे आहेच. तर अशा प्रकारे आपण हा स्तंभालेख काढत जातो. आता 1981 मध्ये 57 आणि 85 ही संख्या आहे. तर 81 मध्ये 57 आणि 85, 57 म्हणजे काय 50च्या पुढे 7वी आणि तसेच 45 म्हणजे 40च्या पुढे 5वी. तर अशा प्रकारे आपण हा पूर्ण स्तंभालेख आपण काढू शकतो. तर आज आपण काय शिकलो, आज आपण शिकलो सराव संच कसा सोडवायचा, जोड स्तंभालेखाचा. जोड स्तंभालेखाचा आलेखावर कसा वापर करायचा, प्रमाण किती घ्यायचे हे आज आपण अभ्यास केले. तर चला आज आपण इथेच थांबूया, पुढच्या भागात बघूया पुढचा धडा. तोपर्यंत धन्यवाद.